आजची घटना आहे पुणे कोथरूड परिसरातील। नमस्कार मित्रांनो, आपल्या गुन्हेगारी दुनिया या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर कोयता सदृश शस्त्रानं वार करून त्याचा खून केल्याची घटना पुणे शहरातील कोथरूड परिसरात गुरुवारी सायंकाळी घडली। हल्ल्यानंतर आरोपी कोयते नाचून आरडाओरड करत पळून गेले। मनाला सुन्न करणारी ही घटना आहे। भर रस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे कोथरूड परिसरात दहशतीचं वातावरण होतं। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 4 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले। एका तरुणाच्या आईसोबत मयत तरुणाचा प्रेमसंबंध असल्याचं समोर आलंय। या कारणातूनच हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मित्रांनो, आजकालच्या दुनियेत प्रेम संबंध खूप प्रमाणात वाढत आहे आणि अशाच काही कारणांमुळे खून, अपहरण अशा अनेक गोष्टी घडत आहेत। नेमकं काय प्रकरण आहे आपण सविस्तरपणे जाणून घेऊ। राहुल जाधव असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे। कोथरूड येथील सागर कॉलनी परिसरात सायंकाळी 5:15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। राहुल दुचाकीवरून जात असताना 3 ते 5 जणांच्या टोळक्यानं आरडाओरड करून पालघन कोयता सदृश शस्त्र, कोयता व अन्य शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला आणि राहुलनं तिथंच अखेर आपला प्राण सोडला। मित्रांनो, हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल अशी ही घटना आहे। आपल्या आईचं राहुल सोबत प्रेमसंबंध चालू असतात हे त्याच्या आईच्या मुलाला समजलं, मात्र त्याचा राग अनावर झाला आणि त्यानं असा काही कट रचला की राहुलला भर रस्त्यात ठार केलं। मात्र अनेक दिवसांपासून चाललेला आईचा हा प्रकार डोक्यात घेत आईच्या मुलानं हे मोठं पाऊल उचललं। मनाला सुन्न करणारी ही घटना बघून कोणालाही अंगावर काटे येतील। अशाच नवनवीन क्राईम स्टोरीसाठी आपल्या गुन्हेगारी दुनिया या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आमचे येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील।